प्रश्न क्रमांक पहिला. मित्रांनो, भारताच्या राज्यघटनेतील कोणत्या कलमानुसार सर्वोच्च न्यायालयाला स्वतःचे निर्णयाचा पुनर्विचार करण्याचे अधिकार आहे? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, कलम 137. तर आपण पाहू योग्य उत्तर कलम 137. कलम 131 मध्ये सर्वोच्च न्यायालयाचे मूळ अधिकार क्षेत्र दिलेले आहे. कलम 137 मध्ये सर्वोच्च न्यायालयाला स्वतःचे निर्णय आदेशाचा पुनर्विचार करण्याचा तरतूद केलेली आहे. कलम 143 मध्ये सर्वोच्च न्यायालयात राष्ट्रपतीला सल्ला देऊ शकतात अशी तरतूद आहे. तर कलम 148 मध्ये त्याची तरतूद करण्यात आलेली आहे. पुढील प्रश्न. कनिष्क राज्याच्या दरबारात राहणाऱ्या विद्वान व्यक्तीपैकी भारताच्या आईन्स्टाईन कोणाला म्हटले जाते? तर खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 3 नागार्जुन याला भारतात आईन्स्टाईन म्हटले जाते. तर पाहू, नागार्जुन याने शून्यवाद आणि सापेक्षतेच्या वादाचे प्रणेते मानले जाते, म्हणून त्याला भारताचे आईन्स्टाईन म्हटले जाते. अशोक घोष हे प्रसिद्ध कवी आणि बुद्धचरित्रांचे लेखक होते. वसुमित्र हे चतुर्थ बौद्ध परिषदेचे अध्यक्ष होते. तर चरक हे आयुर्वेदाचे जनक आणि कनिष्कचे राजवैद्य होते. प्रश्न क्रमांक 3. जगातील सर्वात खोल गर्ता म्हणजे मरियाना गर्ता कोणत्या महासागरात आहे? तर मरियाना गर्ता ही खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 3 पॅसिफिक महासागरात आहे. अटलांटिक महासागरामध्ये प्युर्तो रिको गर्ता आहे. हिंदी महासागरामध्ये जावा गर्ता आहे. तर पॅसिफिक महासागरामध्ये मरियाना ट्रेंच म्हणजे मरियाना ग्रंथ आहे. त्याची एकूण खोली 10,994 मीटर एवढी आहे. पुढील प्रश्न आहे. प्लासीच्या लढाईनंतर म्हणजे 1757 ची जी प्लासीची लढाई झाली त्यानंतर बंगालचा नवाब कोणाला बनवण्यात आले? तर योग्य ऑप्शन आहे खालीलपैकी ऑप्शन क्रमांक बी, मीर जाफर याला बंगालचा नवाब बनवण्यात आले. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, मीर जाफर. सिराजुद्दौलाला लढाईत पराभूत झालेला नवाब आहे. मीर जाफरला हा सिराजुद्दौलाचा सेनापती होता, पण त्याने फितुरी केली म्हणून ब्रिटिशांनी त्याला बक्षीस म्हणून नवाब बनवले होते. मीर कासिम हा मीर जाफर नंतर ब्रिटिशांनी त्याला गादीवर बसवले. पुढील प्रश्न आहे. मानवी शरीरातील पीयूष ग्रंथी कोठे स्थित असते? तर पीयूष ग्रंथी म्हणजे पिट्युटरी ग्लॅंड ही मानवी शरीरामध्ये मेंदूमध्ये स्थित असते. तर छातीमध्ये थायमस ग्रंथी असतात, गळ्यामध्ये थायरॉइड ग्रंथी असतात, तर मेंदूमध्ये पिट्युटरी ग्लॅंड ही असते. पिट्युटरी ग्लॅंडला मास्टर ग्रंथी असे सुद्धा म्हणतात. तर पोटाच्या भागात साधे बिंदू असतात. पुढचा प्रश्न आहे. भारतीय काँग्रेसचे 1858 मधील पहिले अधिवेशन कुठे भरले? तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन हे 1885 मध्ये खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 2 मुंबई या ठिकाणी भरले. ते पुणे येथे भरणार होते, पण पुणे येथे कॉलराची साथ असल्यामुळे मुंबई या ठिकाणी भरले. ते उत्तर ऑप्शन क्रमांक 2 मुंबई. कलकत्ता येथे 1886 चे दुसरे अधिवेशन भरले. तर मुंबई येथील गोकुळदास तेजपाल संस्कृत महाविद्यालय येथे पहिले अधिवेशन भरण्यात आलेले होते. मद्रासमध्ये 1887 मध्ये तिसरे अधिवेशन भरले. पहिले अधिवेशन पुण्यात भरणार होते, पण पुण्यामध्ये कॉलरा या रोगाचा साथ पसरल्यामुळे ते तिथे भरले नाही. पुढचा प्रश्न आहे. रेड क्लिफ रेषा कोणत्या दोन देशांमधील सीमा आहे? तर रेड क्लिफ हे खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 2 भारत व पाकिस्तान या दोन देशांमधील सीमा आहे. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 भारत पाकिस्तान. भारत व चीन मधील मॅकमोन रेषा आहे. भारत पाकिस्तान मध्ये रेड क्लिफ रेषा आहे. भारत अफगाणिस्तान मध्ये ड्युरंड रेषा आहे. तर पाकिस्तान व अफगाणिस्तान मध्ये सुद्धा ड्युरंड रेषा
आहे. सजीवांच्या वर्गीकरणाची द्विनाम पद्धत म्हणजे बायनॉमियल नॉमेनक्लेचर कोणी मांडले? खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 2 कार्ल लिनियस यांनी द्विनाम पद्धती मांडली. डार्विन यांनी उत्क्रांतिवादाचा सिद्धांत मांडला. लिनियस यांनी सजीवांच्या नाव देण्याची द्विनाम पद्धत शोधून काढली. मेंडल याला जनुकशास्त्राचे जनक असे म्हटले जाते किंवा फादर ऑफ जेनेटिक्स मेंडेल याला म्हटले जाते. तर लॅमार्क यांनी लॅमार्कवाद मानणारे शास्त्रज्ञ आहे. भारताच्या राष्ट्रीय ध्वजाची लांबी व रुंदी याचे प्रमाण काय आहे? तर लांबी व रुंदी यांचे प्रमाण 3:2 एवढे आहे. लोकसभेचे सदस्य होण्यासाठी किमान वय किती असावे? तर लोकसभेचे सदस्य होण्यासाठी किमान वय ऑप्शन क्रमांक बी 25 वर्षे एवढे असावे. 21 वर्षे हे ग्राम पंचायतीच्या सदस्य होण्यासाठी असावे. तर इथं पाहू 21 वर्ष ग्रामपंचायत सदस्य होण्यासाठी असावे. 25 वर्ष लोकसभेचे सदस्य किंवा भारताचे पंतप्रधान होण्यासाठी किमान वय आहे. 30 वर्ष राज्यसभेच्या सदस्य होण्यासाठी 35 वर्ष राष्ट्रपती किंवा राज्यपाल होण्यासाठी किमान वय आहे. पुढील प्रश्न आहे, ऑक्सिजन वायूचा शोध कोणी लावला? तर प्रिस्टली याने ऑक्सिजनचा शोध लावला. ऑक्सिजनला O2 असे लिहितात. तर प्रिस्टली याने 1774 मध्ये ऑक्सिजनचा शोध लावला. रुदरफोर्ड यांनी प्रोटॉनचा शोध लावला. चॅडविक याने न्यूट्रॉनचा, तर डाल्टन याने अणुसिद्धांत मांडला. ताजमहालचे मुख्य वास्तुकार कोण होते? तर उस्ताद ईसा हे ताजमहालचे मुख्य वास्तुकार होते. उस्ताद ईसा याने ताजमहालची रचना करणाऱ्या प्रमुख वास्तुकाराचे नाव आहे. तर शहाजहानने ताजमहाल बांधून घेतला. पुढचा प्रश्न आहे, भारताचे नॅशनल स्टॉक एक्सचेंज कुठे स्थित आहे? तर भारताचे नॅशनल स्टॉक एक्सचेंज हे खालीलपैकी मुंबई येथे स्थित आहे. योग्य उत्तर आहे मुंबई. तर दिल्ली येथे सेबीचे प्रादेशिक कार्यालय आहे. प्रकाश वर्ष हे कशाचे एकक आहे? तर खालीलपैकी ऑप्शन क्रमांक बी अंतराचे एकक आहे. प्रकाश एका वर्षात जेवढे अंतर कापतो त्याला प्रकाश वर्ष असे म्हणतात. काळासाठी सेकंद किंवा वर्ष वापरतात. तर वेगासाठी मीटर प्रति सेकंद हे युनिट वापरतात. तर प्रकाशाची तीव्रता मोजण्यासाठी कॅन्डल हे युनिट वापरतात. पुढचा प्रश्न आहे, चिपको आंदोलन कशाशी संबंधित आहे? तर चिपको आंदोलन हे वृक्ष संवर्धनाशी संबंधित आहे. व्हिटॅमिन सी ची कमतरता निर्माण होणारा रोग कोणता? तर व्हिटॅमिन सी च्या कमतरतेमुळे स्कर्वी हा रोग होतो. रात आंधळेपणा हा व्हिटॅमिन ए च्या कमतरतेमुळे होतो. बेरी हा व्हिटॅमिन B1 च्या कमतरतेमुळे होतो. तर रिकेट्स हा व्हिटॅमिन डी च्या कमतरतेमुळे होतो. पुढील प्रश्न आहे, आझाद हिंद सेनेची स्थापना कोणी केली? तर आझाद हिंद सेनेची स्थापना रासबिहारी बोस व कॅप्टन मोहन सिंग यांनी केली. क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगातील सर्वात मोठा देश कोणता? तर खालीलपैकी रशिया हा सर्वात मोठा देश आहे. भारताच्या क्षेत्रफळाच्या दृष्टीने 7वा क्रमांक लागतो. तर चीनचा 3रा क्रमांक आहे. पंचायत राज पद्धतीची अंमलबजावणी करणारे पहिले राज्य खालीलपैकी राजस्थान हे आहे. तर 2 ऑक्टोबर 1959 रोजी नागौर जिल्ह्यातील पहिली पंचायत राज पद्धती सुरू झाली. तर महाराष्ट्रामध्ये 1962 मध्ये वसंतराव नाईक समितीनुसार ती अंमलात आली. सुवर्ण क्रांती कशाशी संबंधित आहे? तर सुवर्ण क्रांती खालीलपैकी फळ उत्पादनाशी संबंधित आहे. दूध उत्पादनाशी संबंधित म्हणजे धवल क्रांती, मत्स्य उत्पादनाशी नील, फळ उत्पादनाशी सुवर्ण, तर तेलबियाचे पिवळे. तर तुमच्यासाठी एक प्रश्न आहे, हरित क्रांतीचे जनक कोणाला म्हटले जाते? याचे उत्तर तुम्ही कमेंटमध्ये द्या. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.